नमस्कार मंडळी, मी निकिता. मी मूळची नागपूरची, सासर पुण्याचं आणि राहते सध्या सिंगापूरमध्ये. माझ्याबद्दल आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अजून गप्पा मारूच, पण हा ब्लॉग मी स्पेशली बनवला आहे तो वटसावित्री पौर्णिमा ही सिंगापूरमध्ये कशी साजरी केली हे दाखवण्यासाठी. नुकतंच लग्न झालेल्या मुली कदाचित माझ्यासोबत रिलेट पण करतील. लग्नाआधी वटपौर्णिमा म्हणजे आईसोबत पूजेचं ताट घेऊन वडाच्या झाडाची पूजा करायला जाणं एवढंच. आणि त्यानंतर वानात मिळणारे आंबे खायची ती उत्सुकता ती काही सांगायला नको. पण आता लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्यासाठी स्वतः पूजा करायची होती आणि ही पूजा कशी करायची इथून माझी सुरुवात होती. सो मी माझ्या आईला कॉल करून विचारलं, परत यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि माहिती गोळा केली आणि शेवटी सगळ्या माहितीनुसार मी स्वतः पूजा मांडली. सिंगापूरमध्ये माझ्या घराजवळ वडाचं झाड मला मिळालं नाही, त्यामुळे मी एक वडाची फांदी विकत आणली आणि घरीच पूजा केली. सकाळी लवकर उठून छान तयार होऊन पूजेला बसले. वडाच्या फांदीभोवती 7 फेरे मारले. माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो आणि हाच नवरा जन्मोजन्मी मिळो अशी मनापासून प्रार्थना केली. त्यानंतर सुहासिनीची ओटी भरायची होती आणि इथे सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आणि आजूबाजूला कोणी नसल्यामुळे मी आपल्या तुळशीची ओटी भरून घेतली आणि शेवटी नवऱ्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तर अशा प्रकारे मी माझी पहिली वटपौर्णिमा सिंगापूरमध्ये पार पडली. आता एवढी छान साडी नेसून नटून थटून तयार झाल्यावर फोटोशूट तर बनतोच ना, मग तेही करून घेतलं. नवऱ्याला पण थोडी लाडेगोडी लावून फोटोशूट आणि मस्त मस्त व्हिडिओ काढून घेतले आणि अशा प्रकारे मी माझी पहिली वटपौर्णिमा साजरी केली. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी व्लॉगसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.